संत ज्ञानेश्वर महाराज आणि योगी चांगदेव यांची कथा. चांगदेव हे एक योगी होते ज्यांनी अनेक सिद्धी, अलौकिक शक्ती प्राप्त केल्या होत्या. त्यांनी आपल्या सिद्धींचा वापर करून 42 वेळा मृत्यूला हरवले होते आणि त्यामुळे ते 1400 वर्षे जगले होते. त्यांना लोकांकडून आदर मिळायला आवडत असे. एके दिवशी त्यांना संत ज्ञानेश्वरांविषयी कळले. एक लहान मुलगा लोकांना इतके लक्ष वेधून घेत आहे हे पाहून त्यांना राग आला. ज्ञानेश्वरांची वाढती लोकप्रियता पाहून त्यांना मत्सर वाटू लागला. त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहिण्याचा विचार केला, पण सुरुवात कशी करावी हे त्यांना कळेना. ज्ञानेश्वर 16 वर्षांचे तरुण बालक होते, त्यामुळे त्यांना आदर कसा द्यावा आणि ते संत, आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत असल्यामुळे त्यांना लहान मुलासारखे कसे संबोधायचे हे त्यांना समजेना. काय लिहावे हे त्यांना ठरवता आले नाही आणि म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांना एक कोरे पत्र पाठवले. एक संतच दुसऱ्या संताला समजू शकतो. संत ज्ञानेश्वरांची बहीण संत मुक्ताबाई यांनी उत्तरादाखल लिहिले, तुमचे वय 1400 असले तरी तुम्ही अजूनही तुमच्या पत्राप्रमाणे कोरेच आहात. हे वाचून चांगदेवांनी स्वतः ज्ञानेश्वरांना भेटायचे ठरवले. आपल्या विलक्षण सिद्धींमुळे चांगदेवांना अभिमान वाटू लागला होता. ते मोठ्या थाटामाटात वाघावर स्वार होऊन आणि सापाला चापकासारखे वापरत ज्ञानेश्वरांना भेटायला आले. चांगदेवांच्या आगमनाची बातमी कळल्यावर ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसह एका भिंतीवर बसले होते. संत ज्ञानेश्वरांना वाटले की त्यांनी स्वतः चांगदेवांचे स्वागत करावे. त्यांनी लगेच भिंतीला त्यांना चांगदेवांकडे घेऊन जाण्याची आज्ञा दिली. भिंत हलू लागली. हे पाहून चांगदेवांना ज्ञानेश्वरांच्या श्रेष्ठत्वाची खात्री पटली. चांगदेवांना आपल्या मर्यादित शक्तींची जाणीव झाली, कारण ते फक्त सजीव प्राण्यांवर नियंत्रण ठेवू शकत होते, तर ज्ञानेश्वर निर्जीव वस्तूंनाही नियंत्रित करू शकत होते. त्यांनी लगेच खाली उतरून ज्ञानेश्वरांना साष्टांग नमस्कार केला. बोध, आपल्या सिद्धींचा वापर करणे हे आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याच्या मार्गातील अडथळा आहे. अहंकार कितीही मोठा असो, त्याला नम्रतेने जिंकता येतं. बाह्य शक्ती टिकत नाही, परंतु अंतःकरणातील आत्मज्ञान हेच खरं वैभव आहे. सिद्धीने नाही तर शुद्धीने आत्मज्ञान मिळतं. इट इज नॉट पॉवर्स बट प्युरिटी दॅट लीड्स टू ट्रू विजडम. बाह्य सामर्थ्य काहीही असो, खरी शक्ती म्हणजे आत्मज्ञान आणि नम्रता.